राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची एनएसबी कॉलेजला सदिच्छा भेट। राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे हे दिनांक 14 जुलै रोजी नांदेड शहरातील जुने व प्रसिद्ध कॉलेज नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाला सदिच्छा भेट दिली। यावेळी त्यांचा कॉलेजच्या वतीने व संस्थेचे अध्यक्ष बालासाहेब पांडे यांनी त्यांचा गौरव सत्कार करण्यात आला। तसेच याप्रसंगी महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते सत्कार व गौरव करण्यात आला। यावेळी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी आपल्या भाषणामध्ये जुन्या आठवणीचा उजाळा करून दिला। संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पांडे व राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे जुने व घनिष्ठ संबंध असल्यामुळे ही सदिच्छा भेट होती। तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी यांच्याशी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी संवाद साधला। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खासदार अशोकराव चव्हाण, खासदार अजित गोपछडे, संस्थेच्या सचिव ॲडव्होकेट वनिता जोशी, कोषाध्यक्ष कैलासचंद काला, प्राचार्य डॉक्टर एम.वाय. कुलकर्णी, उपप्राचार्य डॉक्टर कल्पना कदम, उपप्राचार्य डॉक्टर अर्चना भवानकर, समन्वयक डॉक्टर मनीष देशपांडे, कॉलेजची सर्व शिक्षक व कर्मचारी, विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती होती। याच्यातलं काही माहिती होऊ द्यायचं नाही। हा जंग बांधल्यामुळे आपल्याला अजून दिसत नाही। कोणी वेदाचा अभ्यास केला नसेल, कोणी उपनिषदाचा माहिती नसेल। मेकॅनो तिथल्या भाषणामध्ये तो म्हणला, मी सारा हिंदुस्थान हिंडलो, दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम हिंडलो, मला कोणी चोर दिसला नाही। मला कोणी 4 पुस्तकं झाले। त्या एका पुस्तकाचं नाव लीलावती। लीलावती हा ग्रंथ जो आहे, लीलावती त्यांची मुलगी भास्कराचार्यांची, आणि ती त्याला बाबाला विचारायची, बाबा तुम्ही म्हणता सूर्याची राजस्थानचे राज्यपाल माननीय हरिभाऊजी बागडे नाना आज आमच्या महाविद्यालयाला, नेताजी सुभाषचंद्र महाविद्यालयाला त्यांनी भेट दिली आणि इथं सगळ्या जुन्या भाजप कार्यकर्त्यांचं एक सगळ्यांना बोलावलं होतं। आणि हरिभाऊ रूट याच्या मुळापासून म्हणजे सामान्य कार्यकर्त्यापासून काम केलेलं असल्यामुळं त्यांना सगळ्यांना भेटून आनंद झाला आणि त्याने सगळ्यांनी सुद्धा त्यांचं उत्स्फूर्त स्वागत केलं आणि त्यांना त्यांच्याबरोबर फोटो काढणं, सेशन करणं हे केलं। सगळ्यांना आनंदाचा दिवस होता आजचा। आणि हरिभाऊनं मार्गदर्शन सुद्धा जवळपास 1 तास मार्गदर्शन केलं। या देशाचा सांस्कृतिक इतिहास, सनातन धर्मापासून ते आता विद्यार्थ्यांनी आता काय काय करायला पाहिजे, काय काय शिकवायला पाहिजे याच्याविषयी सगळं त्यांनी बऱ्याच मोठ्या 1 तासभर मार्गदर्शन केलं। आणि त्या मार्गदर्शनामुळं सगळी जी ऐकायला लोक आले होते, भाजपचे जुने कार्यकर्ते, आमच्या महाविद्यालयातले सगळे कर्मचारी, हे सगळे प्रभावित झाले आणि आजची भेट हे सगळ्या आनंदाचा दिवस साजरा करण्यासारखा झाला। जोशी, अभिनव भारत शिक्षण संस्था, नांदेड येथे सचिव आहे। आपल्या विद्यानगरीमध्ये महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडेजींचं आगमन झालं आणि आमची ही संस्था खूप पावन झाली। त्यांचे पदकमल पडल्यामुळे आम्ही खूप भाग्यशाली समजतो
आणि त्यांनी जुने कार्यकर्तेशी संवाद साधला आणि आपल्या जुन्या आठवणी व्यक्त केल्या आणि हे आमच्यासाठी खूप सौभाग्याची गोष्ट आहे. आणि त्यांनी जुनी संस्कृती, त्यांच्या आठवणी आणि आज मुलांना, विद्यार्थ्यांना संस्कार करण्याची गरज आहे, शिक्षणाची गरज आहे चांगल्या, हे सांगितले. आणि कार्यक्रम खूप छान झाला. आम्हाला खूप छान वाटले त्यांनी ते आमच्या संस्थेमध्ये आल्यामुळे.